वातावरणातून जन्माला आलाय तो विशेष आहे. विशेष नाही कसं म्हणता येईल, हिचं नाक वेगळं आहे, हिचं वेगळं आहे, हिचं वेगळं आहे, हिचं वेगळं आहे, हिचं वेगळं आहे. का विशेष आहे ना. गणपती काय साच्यात बनतो, माणूस साच्यात बनतो का? गर्भात बनतो. गर्भ सारखंच आहे, सगळ्यांचं गर्भाचा आकार सारखा आहे, पण वेगळा कस काय? म्हणून प्रत्येक माणूस ही विशेष आहे असं नाही की 99% घेणारी मुलगी जेवढी विशेष आहे तेवढा माझ्यासारखा 35% घेणारा माणूस सुद्धा विशेष आहेच. कारण एकच काम नाही, तुमच्या सगळ्याचा पेपर एकच आहे, आज उद्या सोडणार आला, पण तुमच्या आयुष्याचे पेपर सारखे आहेत का? आयुष्याचे पेपर सोडवण्यासाठी या माणसाने तुम्हाला विशेष बनवलं. कुणाला वहीचा निर्माता केलाय, कुणाच्या पुस्तकाचा निर्माता केलाय, कुणाला त्या पुस्तकातला निर्माता आहे. कुणावर लिहायचे पुस्तक, एखादा धडा लिहायचा, कुणावर लिहायचंय, तरी धडा लिहिण्यासाठी जो माणूस आहे, जो आयडॉल आहे, ज्याच्यावर धडा लिहायची वेळ आली आहे त्या लेखकाला, तो माणूस त्या पुस्तकातला आहे, त्याच्यासाठी पण त्याचा जन्म आहे. म्हणून आपण कधी दुसरी गोष्ट अशी आहे, आपण सातत्याने, मी खूप जणांचा ऐकतो, वहीच नव्हती, पेनच नाही, सायकल नाही, गाडी नाही, मोबाईल नाही, गुरुजी नाही, शिक्षक नाही, आमच्या आमच्या. जो माणूस कारण सांगत असतो तो फक्त लोकांचे कारण होत असतो. जो माणूस कारण सांगत असतो तो फक्त लोकांसाठी कारण ठरतो, विशेषण ठरत नाही. तुम्हाला जर विशेषण ठरायचं असेल तर सगळ्यापेक्षा वेगळं होऊ लागेल, युनिक व्हावं लागेल. आणि युनिक तुम्ही ऑलरेडी आहे, लोकांना सांगावं लागते सगळ्यात पुढे दुर्दैव आहे, तू सगळ्यात भारी आहे, हुशार आहे, चांगली आहे, सुंदर आहे, असे हे जे लोकांना सांगावं लागतं. दुसरी एक आताची पद्धत आहे की माणूस हा बाह्य गुणाचा म्हणजे भौतिक गुणाचा सुंदरतेवर चित्र आहे. सुंदरतेचं चित्र काय? भौतिक. तुम्ही एखादा हाडाचा सापळा पाहिला, हाडाचा सापळा, त्याचं तुम्ही सांगू शकता का हाडाचा सापळा बघून त्याचं नाक नीट टोकदार होतं म्हणून सांगू शकता? सगळ्या हाडाचं नाक साप नाकतच एवढंच पुढे घेत पर्यंत कुणाचं करत करत समजा जो साच्यात आहे तो लांब गेला तुला, आणि आता मला नट्ट गेलं समजा, हा काय आपला भाग नाही, पण सगळ्याचा मधला माणूस हा सारखा आहे. पण